सुगंध जे आहे ना, हा. अ, पूर्वजांचा एक एक महामृत्युंजय मंत्र आहे. तसं या मंत्रात पूर्वज असं म्हणतात: ओम त्र्यंबकम यजामहीम सुगंधिम पुष्टिवर्धनम हम्म. निर्वारुकमेव बंधनात मृत्युर्मुक्षीमाम यमामृतात. हम्म. आता हे जे सुगंधिम पुष्टिवर्धनम, हम्म. सुगंधाने कामवासना वाढते, सुगंधाने समाधान होतो, हम्म. सुगंधाने उष्णता जाते, सुगंधाने गारवा येतो. ओ. काही गोष्टींचा सुगंध उगाळ्यावर येतो म्हणजे चंदन, हा. काही गोष्टींचा जाळ्यावर येतो म्हणजे फोडणी. हा. ती हा. कधी भूक भूक वाढवते. आंबे मराचा भात शिजते, भूक वाढणार की नाही? हो. त्याचा वास म्हणजे वासाने सगळं होऊ शकतं. हा. सगळ्या भावना षडरिपू वासाने वाढू शकतात आणि वासाने शांतही होतात. हा. म्हणजे आता बर. उदाहरण घेऊ, की स्त्रीला डोहायला लागले, ती खरंच खाते का हो तेवढं? का हा. बघून तृप्त होते? हा. नाही, थोडस खाऊन वास घेऊन तृप्त तृप्त होते. होते. म्हणजे हा. आपण खाताना नजरेने खात असतो, नाकाने खात हम्म. असतो हम्म. आणि प्रत्यक्ष जिभेला लावत असतो. आणि ते नाकाने आधी परीक्षा करतो आपण. जे आंबा आपण नाकाला लावून दुरून बघतो वास येतो. हा. खाण्यासारखं आहे. हा. हा. हा, म्हणजे ती मेमरी तिथली, हम्म. ते आपल्याला एक क्षण त्या आंब्याच्या आस्वादामध्ये घालवते, नुसत्या हम्म. वासाने. हम्म. आणि मग त्याच्यातनं शरीरामधल्या पिक्टोरल ग्लँड ओपन होतात, हा. वेगळ्या वेगळ्या. बर. म्हणजे लाळ सुटली की नाही? बरोबर आहे. लाळ सुटली म्हणजे पचनक्रिया वाढली. मोगऱ्याचा वास घेतला, वाळ्याचा वास घेतला, हम्म. शरीर थंड झालं. हम्म. केवड्याचा वास घेतला, उष्ण झालं. पारिजातकाचा वास घेतला, शांत झालं. हम्म. हे सुगंध वेगळे वेगळे आहेत. हम्म. आणि ते सुगंधाला आपण आता म्हणतो अरोमा थेरपी. हम्म. हम्म. तर हे जे आहेत, हे पचनक्रिया पण वाढवतात, भूकही वाढवतात आणि तृप्तीही करतात. त्याच्या सुगंधाशिवाय आपण कधी जगू शकत नाही. आणि म्हणून त्या तुम्ही तिन्ही गोष्टी झाल्या की आपली ऑटोमॅटिकली पुष्टी वाढते. म्हणून बरोबर, पुष्टीवर्धन. बर. म्हणून बरोबर. ते कनेक्शन. हा, बिना सुगंधाचा आपण जगू शकत नाही. तुम्ही विचार करा, स्वाद जो आहे तो सुगंधातनं येतो. हो. हं? बिन वासाचं काही खाल्लंय का? नाही. आणि खाल्लं कुठलंच तर मग नाही. त्याला चवच नाहीये म्हणजे. नाही नाही, खाल्लंच नाहीये. हा. हा. त्याला स्वतःचा, प्रत्येक पदार्थाला स्वतःचा वास आहे. आणि तो आपल्याला आमंत्रण देतो, मला खा. जे रस्त्यावर जाताना सँडविचचा वास आला, खा हम्म. म्हणतो. हम्म. भारतात बटाट्याचा वास आला, खा म्हणतो. हा. हो. हा? भजीचा, तिथे बटाटे वड्याचा. उलटा फॅन लावलाय, पावभाजीचा वास आला, खा म्हणतो. पाऊस पडतोय आणि भज्याचा वास आला, भजं खावंसं वाटतं, पोट हो. भरलं असलं तरी. म्हणजे वास आपल्याला खा म्हणून सांगतो, हम्म. वास आपल्याला घे म्हणून सांगतो, आणि हम्म. वास आपल्याला तृप्ती पण आणतो. हम्म. हं? तो घरामध्ये सुगंध निर्माण करणं, हम्म. प्रत्येक वनस्पतीचा पण सुगंध असतो. हम्म. ती व्यक्ती ते खाते त्याच्या शरीराला पण वेगळा सुगंध असतो. आमच्याकडे एक आदिवासी या कामाला आहेत, त्याला म्हटलं तू हम्म. आमच्याकडे कायमचा राहा. तो म्हणतो नको दादा, पोरं म्हणतात इथे दुधाचा वास येतो, माझ्या शरीरात दुधाचा वास येतो. ओ. चला. हा. बर. मला भैयाच्या शरीराचा वास येतो, हा. मोहरीच्या तेलाचा. हा. हा. हं? आपले वासाचे एक हे क्षीण झाले. हो. पण तुम्ही निसर्गात राहिल्यानंतर सगळे प्राणी, हो. सगळी सृष्टी वासावर जगत असते. तिला वासावर कळते इथे माझं जेवण आहे. त्याचे वास हा महत्वाचा आहे. आणि आपण वास मारायचा प्रयत्न करतो असतो. घरी हम्म. फिनाईल लावलं, वास मारला. हम्म. हम्म. डांबराची गोळी ठेवली, वास मारला. हे चुकीचं आहे. हम्म. वा. तर सुगंधी मस्त. पुष्टीवर्धन झालं पाहिजे.